या लोकार्पणानंतर सर्वसामान्यांसाठी देखील हा मिसिंग लिंक खुला केला जाणार आहे। वेगवान प्रवासाची सुरुवात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत असलेल्या राज्य सरकारच्या वतीनं सुरू झाली आहे। सुसाट लेनवरती आता मुख्यमंत्र्यांनी स्वारी केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात स्टिअरिंग आहे। मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचं लोकार्पण पार पडल्यानंतर थेट गाडीत बसून मुख्यमंत्री आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन निघालेले आहेत। मिसिंग लिंकचं आज उद्घाटन होत आहे आणि ही लिंक तयार करण्यासाठी खरं तर शेकडो हात राबलेले होते आणि त्यापैकीच काही हे जे त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करणारे माझ्यासोबत आहेत। किती अवघड होतं हे काम आणि काय अनुभव होता तुमचा? हा प्रोजेक्ट चॅलेंजिंग आहे आणि हा कंपनी जे इन्व्हॉल्वमेंट झालं ॲपकॉन्स, त्यानंतर नवयुगा कन्स्ट्रक्शन आणि आमची लुईस बर्जर कन्सल्टन्सी, आम्ही हे क्लायंटचे एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे। इथे आम्ही जे काम केलेत ते खरंच वाखाणण्याजोगे आहे। हा जो प्रोजेक्ट आहे हा खरंच एक अप्रतिम प्रोजेक्ट आहे। याच्यामध्ये दरी पूल आहे, वायडनिंग केलेलं आहे, त्यानंतर मोठे 2 बोगदे आहेत की जे आपले गिनीजला पण रेकॉर्डेड आहेत। काय आव्हानं होती वेगळी, कारण पूर्ण डोंगर तुम्ही पोखरून काढले? आव्हानं म्हणजे जॉग्राफी चॅलेंजिंग आहे की टनेल स्टार्ट करायचं तर कुठून स्टार्ट करायचं, टनेल स्टार्ट करायचं कुठून स्टार्ट करायचं, इथून ते फिजिबिलिटी रिपोर्ट्स करा, हे करा, ह्याच्यात फार मोठे आव्हान होते। पुन्हा जंगल एरिया आहे, जंगल एरियामधनं तुम्ही अप्रोच रोड्स काढा, मग तिकडून टनेल ॲडिट्स काढा, ॲडिटमधून मग तुम्ही मेन टनेल्स काढा, ह्याच्यात खूप चॅलेंजेस आहेत। आणि सेकंडली आपल्याला इकडे ह्याच्या 3 पार्ट आहेत, ऑग्युमेंटेशन पार्ट आहे, टनेल पार्ट आहे आणि हे ब्रिज पार्ट आहे। ऑग्युमेंटेशनमध्ये ट्रॅफिक इतका आहे, ब्लास्टिंग करायचे, वाइडनिंग करायचे, तिथे खूप चॅलेंजेस गेले। आपका क्या एक्सपीरियंस? ये एक्चुअली चैलेंजिंग प्रोजेक्ट था हम लोग के लिए, मुंबई पुणे वाले के लिए तो ये बहुत चैलेंजिंग और ड्रीम प्रोजेक्ट था। बहुत सारा जैसे कि एक्सीडेंट से हम लोग बचने के लिए बहुत सारा कुछ इधर इम्प्लीमेंट किया है, ये सब बहुत योगदान। आज आता ते सेवेत येतोय लोकांच्या, म्हणजे वाहनधारकांच्या। आज काय भावना आहेत लोकांसाठी? तुमचं काम आता म्हणजे ते लोकांच्या सेवेत आता दाखल होत आहे। आज महाराष्ट्र दिन म्हणून प्रोजेक्टचा उद्घाटन होतोय, लोकार्पण होतोय, तर मला खूप अभिमान वाटतोय की स्टार्टिंग पासून आम्ही फाउंडेशन पासून ते टॉप पर्यंत हे काम कंप्लीट केलं आणि पूर्ण सेफ्टी आणि पूर्ण क्वालिटीमध्ये हे काम आम्ही केलं आहे। सेफ्टी आणि कॉम्प्रोमाइज आणि क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज केला गेला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खबळेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मिसिंग लिंक, लोणावळा। तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक हा प्रकल्प 13.3 किलोमीटर लांबीचा अत्याधुनिक मार्ग आता सुरू होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मिसिंग लिंकचं लोकार्पण पार पडलंय। खोपोली ते कुसगाव दरम्यानच्या या प्रकल्पात 2 जोड बोगदे आहेत, म्हणजे ट्विन टनल्स आहेत। जगातील सगळ्यात उंच केबल स्टेड पुलांचा यात समावेश आहे। यामुळे अर्थातच प्रवासाचं अंतर 6 किलोमीटर, म्हणजे ज्याचा वेळ अर्ध्या तासाचा आहे, जवळपास 25 ते 30 मिनिटांचा यानं कमी होणार आहे। वाहतूक कोंडीतून मुंबई आणि पुणेकरांना प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबई आणि पुणेकरांचं जे आयुष्य आहे ते वेळेवर चालणारं आहे। एका सेकंदाचाही वेळ मुंबई आणि पुणेकरांना नसतो, मात्र जेव्हा ह्या वाहतूक कोंडीचा त्यांना सामना करावा लागतो तेव्हा त्यांना नाहक मनस्ताप होतो। पण याच वाहतूक कोंडीतून त्यांची आता सुटका होणार आहे। आजचा दिवस अतिशय अभिमानाचा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिसिंग लिंकचं उद्घाटन पार पडलंय। मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या या लिंकमुळे आता मुंबई आणि पुण्यातलं अंतर अर्ध्या तासानं कमी झालेलं आहे। लोणावळा तलावाच्या खाली आणि टायगर व्हॅलीवरती 183 मीटर उंचीचा हा केबल स्टेड पूल बांधला गेलाय, जो भारतातील अशा प्रकारचा सगळ्यात उंच पूल आहे। अतिशय सुंदर असे हे पुलाचं डिझाईन आहे। खूप छान असं म्हणायला हरकत नाही की हे महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला। आजच्या दिवशी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून अतिशय सुंदर अशा मिसिंग लिंकचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय। हा प्रकल्प खंडाळा घाटातला एक कठीण चढण चढतो आपल्याला दिसतंय। सह्याद्रीचे डोंगर आहेत आणि त्याच्या कुशीतून हा मिसिंग लिंकचा प्रवास सुरू झालेला आहे। मुंबई पुण्याचा प्रवास त्यामुळे आता 30 मिनिटांनी वेगवान होणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ॲक्सेस कंट्रोल बनवणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं मिसिंग लिंकचं आजपासून उद्घाटन झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण पार पडल्यानंतर सर्वसामान्यांसाठी हा मार्ग आता खुला होतोय।
प्रत्येक वेळेला घाटात काही ना काही कारणामुळे वाहतूक कोंडी होत असते. मात्र हा जो प्रकल्प आहे, महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ज्याचं काम 2019 पासून सुरू झालं, तो आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सुरू होतोय. या वाहतूक कोंडीतून नागरिकांची आता सुटका होणार आहे आणि याचा जो प्रवास आहे मुंबई पुण्या दरम्यानचा, तो अधिक वेगवान आणि सुरक्षित देखील होणार आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक या प्रकल्पामुळे नागरिकांची घाटातली वाहतूक कोंडीतून अर्थातच मुक्तता होणार आहे. 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे आहेत. खूप छान अशा पद्धतीने हे बोगदे बांधले गेलेले आहेत. अतिशय विचारपूर्वक अशी या बोगद्यांची बांधणी केली गेली आहे. इंजिनिअरिंगचं मिराकल जेव्हा आपण म्हणतो, त्याचं जिवंत उदाहरण आज आपल्यासमोर आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिसिंग लिंकवरून आता उद्घाटनानंतर त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. असा जेव्हा नवीन प्रकल्प बांधला जातो तेव्हा अर्थातच सगळ्यांना प्रश्न पडतो की आता टोल वाढणार का? तर काही काळजी करू नका, कारण सरकारनं असं स्पष्ट केलेलं आहे की या मिसिंग लिंकमुळे काहीच टोल वाढणार नाही आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा दिलासाच आहे. मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला येणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुसाट होणार आहे. त्यामुळे आर्थिक बचतही होणार आहे, वेळ वाचणार आहे, पेट्रोल वाचेल, इंधनाची बचत होईल आणि अर्थातच मनस्ताप कमी होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडलं. त्यानंतर या छान गाडीत बसून स्टिअरिंग हाती घेत मुख्यमंत्री गाडी घेऊन निघालेले आहेत. थेट जाऊया, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर तिथेच उपस्थित आहेत. संदीप, तिथल्या नागरिकांच्या काय भावना? मिसिंग लिंक सुरू झालेला आहे, मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा प्रवासही सुरू झालाय. अगदी काही वेळातच हा सर्वसामान्यांसाठी देखील मिसिंग लिंक खुला होईल. नाही, जरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या मिसिंग लिंकवरून प्रवास केला असला तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी, प्रवाशांसाठी अजूनही ही लिंक खुली झालेली नाही आहे. पूर्वी थोड्या वेळानंतर ती कदाचित करण्यात येईल. मात्र आता आपण दृश्यांमध्ये पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सारथ्य करतायत. एक विशेष गाडी त्यांच्यासाठी तयार ठेवण्यात आली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मात्र त्या कार्यक्रमाला अनुपस्थित आहेत. सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे तिघा जणांनी एकाच गाडीतून प्रवास केलेला आहे. आपण पाहिलं दृश्यांमध्ये तर पूर्ण मिसिंग लिंक म्हणजे जवळपास 10 ते 15 किलोमीटरचा हा रस्ता आहे. 2 बोगदे आहेत, त्यामध्ये एक ब्रिज देखील आहे आणि त्या सगळ्या रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांनी हा प्रवास केलेला आहे. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर आज सकाळपासून या सगळ्या कार्यक्रमाची दस्तुरी तयारी करण्यात आली होती. पण महत्वाचं येतं की मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळेला दुसरीकडे पुणे मुंबई एक्सप्रेसवे जे मात्र पूर्णपणे जाम झालेला होता आणि अजूनही या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे आता उद्घाटन झालेलं आहे. कदाचित पत्रकार परिषद होऊ शकते मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांची आणि त्यानंतर जेव्हा हा कार्यक्रम संपेल त्यानंतरच मिसिंग लिंक ही सर्वसामान्य वाहनधारकांसाठी खुली. बरोबर आहे. आजचा दिवस अतिशय छान आहे, अभिमानाचा आहे, कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिसिंग लिंकचं उद्घाटन झालंय. संदीप, त्यांचा प्रवास सुरू आहे आणि काही तासांमध्ये सर्वसामान्यांसाठी देखील हा खुला होईल. त्यामुळे सध्या जी मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे ती देखील मोकळी होऊ शकते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.